नमस्कार, मी किरण प्रकाश जाधव. आता आम्ही निघाला ताळदेव जायफळवाडी. तिथे नक्की तुम्ही आठवणीने कार्यक्रम बघायला या. आता आम्ही आलो आहोत बॉम्बे सेंटर इथे. आता सिग्नल लागलेला आहे बॉम्बे सेंटर इथे. आता सिग्नल लागलेला आहे. जस्ट आम्ही बॉम्बे सेंटर इथे आता जस्ट आम्ही ताळदेवला पोचत आहोत. सिग्नल लागलेला आहे. पुढे आमची गाडी पाठीमागे आहे. आमच्या पुढे टॅक्सी आहे. आता क्रॉस करून जाणार आहोत थोड्या वेळात. सिग्नल लागला म्हणते की थांबणं जरुरी असतं. आत्ताच 3 जणांना पकडलं आहे बिना हेल्मेट आणि ट्रिपल सीट. हवालदारांनी बरोबर बाजूला घेतला. चुकूनी हेल्मेट घालून जावा. जर नाही घातला तर पस्तावा होणार. फाईन फुकटचा बसणार. फाईन नाही बसावा तर तुम्ही खरं हेल्मेट घाला. पाठीमागे विचारलं ते बोलतात थोडा पुढे जावा. जायफळवाडी इकडे जायला जागा आहे. जायफळवाडीला पण पुढे निघत आहोत. भेटूया आपण. आता पोचतच आहोत. बाजूला मंदिर आहे. मंदिर सोडून आता आम्ही पुढे जात आहोत. भजन असल्यामुळे इकडेच गाडी लावावं लागणार आहे आणि पुढे जावं लागणार आहे. आम्ही जस्ट पोचतच आहोत तिकडे. टीम अजून आली नाही. आम्ही टीमची वाट बघत आहोत. ज्या ह्या कार्यक्रमाला आम्ही आलो आहे साई भजन आहे. ते साई भजन अशा ठिकाणी की ताळदेव जायफळवाडी साईराम मंदिर वरती खूप चढून आहे आणि गाडी नाही घाटात चढल्यावर की आम्हाला वाटत होतं त्या घाटासारख्या रूट आहे. जायफळवाडी आली कुठे ताळदेव पोलीस कॅम्पच्या आतमध्ये. आता आमचा शो तर चालू झाला ना. शो चालू झाला ना मग तुम्हाला अजून मजा येईल कार्यक्रम बघायला. आता हा साईबाबा दिसतो आहे पण हा असा दिसतो आहे पण साईबाबाचे कॅरेक्टर या अदर कुठल्या कॅरेक्टरमध्ये गेला ना तर हा वळखला नाही होत असं वाटतं. आम्ही साई भाऊच म्हणून बोलतो मी याला. कारण की मोठा भाऊ आहे असा राग येतो याचा कधीतरी. पण कधीतरी काय छोटा भाऊ म्हणून मोठा भाऊ कसा छोट्या भावाला माफ करतो तसा समजून घेतो. हा काय विषय ना त्याच्यावरती काय बोलायचं आहे. तू काय बोलू शकतोस. आम्ही मित्र नाहीत. आम्ही भावंडात आहेत. आम्ही अशा बघतो. आणि मी कलाकारांना पहिला प्राधान्य देतो. मित्रांका नाही भावासाठी. छोट्या कलाकारांपासून मोठ्या कलाकारांपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटत आहेत का नाही का कधी त्यांना नाही भेटते असं ह्या गोष्टी बघाव्या लागतात. त्याच्यामुळे थोडा अनुभव आम्हाला खूप येतो. शिकायला भेटतं. आपलं काय चुकत असेल तर ते समजून सांगतात आणि त्यांचं काय चुकत असेल तर फक्त आपण बोलत आता असं झालं हां ठीक आहे काय असेल ते आपण करतो ॲडजस्ट. काय एवढं हे नाही. पण मेन एक गोष्ट मेन ह्यातनं काय आपल्याला खूप शिकायला भेटतं. ते खूप मूल्याचं असतं. मेन म्हणजे कलाकारांना पहिले त्याला परिस्थिती चहाची. चहा घेतल्याशिवाय त्याचं पायात पुढे जाते हे लक्षात ठेवा. मला तर वाटतं निलेश भाऊ हे खूप आतमध्ये आहे रे. बोलताना असं वाटतंय लय जवळ आहे पण आता बघतोय ना डिस्टन्स खूप लांबचं आहे. लांब असला तरी काम करायचं ना आपल्याला. आपण लांब बोलू शकत नाही. काम केलं तेवढं लांब म्हणजे असं म्हणावं लागेल. जेवढं लांब तेवढं जवळ असं म्हणावं लागेल. तरी काम केलं नाही तर आपल्याला पैसा कसा देतो. ही आमची जिंदगी. कलाकारांना कुठला सण या काय एन्जॉय करायला भेटत नाही. सणालाच आपण कार्यक्रम करत असतो. ते आपले सण जे सण आपण घरी करत असतो ते सण आपल्याला काही कारणांमुळे आणि काही कलेमुळे आपल्याला आपण पब्लिकचा मनोरंजन करत असतो त्या जस्ट आता आम्ही बॅग वरती ठेवलेली आहे आणि खाली चहा प्यायला चाललेलो आहे. खूप तलप लागली आहे. निलेश तू ह्याच्यावरती काय सांगू शकतो निलेश भाऊ. आणि आत्ता म्हणजे कार्यक्रम काय चालू झालेला नाही. 7चा टाईम दिलेला आम्हाला. आम्ही 7च्या टायमाच्या आधीच आलो कारण की बॅग ठेवायची असते आम्हाला. बॅग ठेवल्याच्या नंतर आम्हाला चेंजिंग रूम बघायची असते. चेंजिंग रूम भेटल्याच्यानंतर आम्ही तिथे कॅरेक्टरचे काम तयारी चालू असते. त्या मंडळाचा